आणि महाराष्ट्र देशामध्ये सविस्तर घडामोडी बघूया। सुरुवातीला बातमी आशिया कप मधनं येते, कारण पाकिस्तान क्रिकेट टीम आता आशिया कप मध्ये आउट होणार का अशी स्थिती निर्माण झालेली आहे। याचं कारण आज यूएई बरोबर मॅच आहे आणि पाकिस्तान क्रिकेट टीमच्या प्लेयर्सना हॉटेल सोडू नका असे आदेश देण्यात आल्याचं वृत्त जिओ न्यूजने दिलंय। त्याच्यामुळे आता आशिया कप मधनं पाकिस्तानची टीम ही बाहेर पडणार का, कारण यूएईची टीम तर मैदानात दाखल झाली आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या 1 तासात नेमकं काय होणार, घडामोडींनी वेग घेतलेला आहे। यूएई संघ स्टेडियमवर दाखल झाला असला तरी पाकिस्तानचा संघ मात्र अजूनही स्टेडियमवर दाखल झालेला नाहीये, कारण पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डने खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबायला सांगितले। आणि याबद्दलची ताजी अपडेट आता शिशुपालकडनं आपण जाणून घेऊ। शिशुपाल, घडामोडींनी तर वेग घेतलेला आहे, सध्याची अपडेट काय? अश्विन, ज्या जिओ न्यूजचा हवाला दुनिया सगळ्या बातम्या सुरू आहेत, जगभरातलं मीडिया कव्हर करते, त्या जिओ न्यूजवर आत्ता काही सेकंदापूर्वी बातमी आली की 1 तास उशिरा कदाचित मॅच होऊ शकते। त्यांचे पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीज राजा आणि आताचे नक्वी जे आहेत ह्यांच्यात बैठक सुरू आहे। काहीतरी मधला मार्ग काढण्यासाठी ते चर्चा करतायत। शक्यता अशी की 1 तास मॅच पुढे ढकलला जाईल, जो आपल्या भारतीय प्रमाणानुसार 8 वाजता जो पहिला टॉस होणं वगैरे मॅच सुरू होण्यापेक्षा ते अर्धा तास किंवा 1 तास जास्तीत जास्त त्यांच्या प्रमाणानुसार 6:30च्या वेळी 7:30 करायचा त्यांचा प्लॅन सुरू आहे। आता ती एक बैठक सुरू आहे पाकिस्तान पीसीबी बोर्डाची। त्या बैठकीतनं एक पॉझिटिव्ह आउटकम येईल असं तेच जिओ न्यूज चालवते, जे जिओ न्यूज अर्ध्या तासापूर्वी पाकिस्तान वॉकआउट करतंय, बॅकआउट करतंय अशा बातम्या चालवत होत्या। त्यामुळे आता आपण असं म्हणू शकतो की पाकिस्तान पूर्णपणे बाहेर गेलेलं नाहीये। शक्यता अशी आहे की टॉस 1 तास उशिराने अर्धा तास उशिराने होईल आणि मॅच होऊ शकतो। त्याच्यामुळे या घडीला पाकिस्तान बाहेर पडला हे कदाचित म्हणणं थोडंसं चुकीचं ठरू शकतं। घाई होईल आपण आता जसं तू म्हणतोस की येणाऱ्या 1 तासात कदाचित चित्र स्पष्ट होईल। धन्यवाद शिशुपाल। तेव्हा घडामोडींनी जसं आपण म्हणतोय वेग घेतलेला आहे आणि सध्याची जी बातमी आहे त्यानुसार पाकिस्तान कदाचित या मॅचमध्ये खेळू शकतं। थोडेसे निगोशिएशन्स, चर्चा, वाटाघाटी सुरू आहेत। दरम्यान नेमकं काय घडलंय तर पाकिस्तान भारत मॅच होती, ज्याच्यामध्ये भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन केलं नाही, हँडशेक केलं नाही। नंतर पाकिस्तानी खेळाडूंना तिळपापट झाला त्यांचा। त्यानंतर पाकिस्तानचा रोख थेट सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांच्यावर होता आणि त्याच्यानंतर घडामोडींनी आणखी वेग घेतला। त्यामुळे आगामी सामन्यातनं पाकिस्तानचे जे सामने आहेत ज्याच्यामध्ये पायक्रॉफ्ट यांना ठेवू नये अशी मागणी पाकने केली होती, मात्र आजची जी मॅच आहे यूएई बरोबरची त्याच्यामध्ये देखील जी लिस्ट आलेली आहे मॅच ऑफिशियल्सची, ज्याच्यामध्येही पायक्रॉफ्ट यांचंच नाव सामनाधिकारी म्हणून आलेलं आहे। आणि त्याच्यामुळे पाकिस्तान त्याच्यामुळे पुन्हा एकदा नाराज झालाय का, कारण सामना सुरू होण्यास 2 तास असताना पाक खेळाडूंना हॉटेलवरच थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या जिओ न्यूजने वृत्त दिले। पण जसं आता आपण अपडेट जाणून घेतली त्याच जिओ न्यूजने आता हे म्हटलंय की एक बैठक सुरू आहे आता आणि त्याच्यामध्ये कदाचित या संदर्भातला एक तोडगा निघू शकतो आणि मॅच उशिरा का होईना पण ही होऊ शकेल। त्यामुळे पाकिस्तान आता आशिया कप मधून आउट होतंय नाही होतंय या स्थितीमध्ये अजूनही आपण संभ्रमामध्ये आहोत। ही 2 दृश्य आपण बघताय, एकीकडे यूएई टीम मैदानात दाखल झाली आहे, दुसरीकडे पाकिस्तान टीम मात्र अजूनही हॉटेलमध्येच आहे, त्यांना हॉटेलमध्येच थांबायला सांगण्यात आलंय। तर येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय घडामोडी घडतात, पुढच्या 1 तासात काय घडतं बघूया आपण।